कागल धरणग्रस्त वसाहतीतील दूधगंगा विद्यालयाच्या क्रीडांगणावर जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात शिक्षण संकुलातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, बंधू भगिनी, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची सुरुवात बाजीराव आर्ढे यांच्या प्रार्थनेने झाली। त्यानंतर अजित कात्रुटी यांनी सूक्ष्म व्यायामाचं प्रात्यक्षिक करून घेतलं। प्रवीण मोरबाळे यांनी एरोबिक्स सत्र घेत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला। यानंतर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तानाजी पाटील यांनी सूर्यनमस्कार व विविध उभ्या योगासनांचा सराव करून घेतला आणि तांबोळी यांनी प्राणायामाचं महत्त्व सांगत विविध प्राणायामाचे प्रकारांचं मार्गदर्शन केलं। नाथा चव्हाण यांनी विपश्यना ध्यानाचा सराव करून घेत मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला। या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साध्य होतो असं सांगितलं। योग हा निरोगी जीवनाचा पाया असून प्रत्येकानं तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा असं आवाहन त्यांनी केलं। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण संकुलातील दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलचे मुख्याध्यापक अशोक बुगडे, श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर कागलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील, सूर्य गणपतराव गाताडे निवासी बौद्धिक अक्षम विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल पाटील, शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रामलिंग बालविकास मंदिरच्या सर्व शिक्षिका तसेच सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांचं विशेष सहकार्य लाभलं। मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।